नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या शनिवारी माघ पौर्णिमा ही आलेली आहे. बघा, ही पौर्णिमा आज शुक्रवार म्हणजेच 23 तारखेला दुपारी चालू होत आहे आणि ही पौर्णिमा उद्या 24 तारखेला 5:59 म्हणजेच 6 वाजेपर्यंत असणार आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या अभ्यासात, व्यवसायात, शिक्षणात, नोकरीत त्यांना यश मिळावं, त्यांची प्रगती व्हावी यासाठी असा एक दिवा या ठिकाणी हा आवर्जून लावायचा आहे. हा उपाय फक्त आपल्याला मुलांसाठी पौर्णिमेलाच करता येणार आहे. ही पौर्णिमा माघ महिन्याची पौर्णिमा आहे आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेला देखील खूप सारे महत्त्व आहे. माघ पौर्णिमा ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी यांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि मुलांच्या भविष्यात अडचणी येऊ नये म्हणून हा दिवा आपल्याला लावायचा आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही दीपदान देखील करू शकतात. तुमच्या यथाशक्तीने गरजूंना दान देखील करू शकतात. या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल, थोडेसे काळे तीळ टाकून या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर असे उपाय करायचे असतात. याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी बघा, आता हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे. ज्यांनी हा व्हिडिओ आज पाहिला असेल ते आज देखील हा उपाय करू शकतात, कारण पौर्णिमा तिथी ही दुपारी चालू झालेली आहे आणि त्याचप्रमाणे उदय तिथीनुसार ही पौर्णिमा उद्या 24 तारखेला शनिवारी आहे. तुम्ही हा उपाय उद्या देखील करू शकतात. तुमची मुलं लहान असू द्या, मोठी असू द्या, नोकरीला जात असू द्या, तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकतात. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मग दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल. यामध्ये जोड वात तुम्हाला टाकायची आहे. यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. बघा, यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही, तर तुम्हाला तेल घालायचं आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 7 अखंड धणे टाकायचे आहे. धणे हे सर्वांना माहिती असेलच. हे 7 धणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. तर हा असा एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि चंद्रदेवता ही पृथ्वीवर जागृत स्वरूपात असतात. त्यामुळे असे हे उपाय जर का आपण केले तर आपल्याला या उपायांचे रिझल्ट हे 100% मिळतात. याचे आपल्याला फायदे, याचे आपल्याला अनुभव लवकर यायला चालू होतात. तर या पद्धतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे. आणि यानंतर आपल्या ज्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश पडत असेल त्या ठिकाणी तुम्हाला मुलांना बसवायचं आहे. मग तुमची ते टेरेस असू द्या, गच्ची असू द्या, बाल्कनी असू द्या किंवा तुमच्या अंगणात असू द्या, तुम्हाला तिथे मुलांना बसवायचं आहे. त्यानंतर बघा, थोडंसं कुंकू घ्यायचं. हे कुंकू पाणी टाकून तुम्हाला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. यानंतर मुलांना बसवल्यावर हा गंध मुलांना लावायचा आहे आणि ह्या दिव्याने मुलांना 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. जसं आपण घड्याळाचा काटा फिरवतो किंवा जसं आपण औक्षण करतो त्या पद्धतीने 3 वेळा या दिव्याने मुलांना ओवाळून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे, ज्याला देवाचं ताट म्हणतात. ते तांब्याचं ताट, देवाचं तामण आपल्याला घ्यायचं. या तामणात थोडंसं पाणी घालायचं. त्यावर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि या तामणात हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आता हा दिवा देखील आपल्याला जिथे चंद्राचं प्रकाश पडतात त्या प्रकाशातच हा दिवा ठेवायचा आहे. जोपर्यंत हा दिवा जळल किंवा चालू राहील तोपर्यंत चालू ठेवायचा. त्यानंतर हा दिवा उचलून घ्यायचा आहे. जर का खूप हवा असेल आणि दिवा सारखा विझत असेल तर तुम्ही एकदा पुन्हा दिवा हा लावून घ्या. त्यानंतर तो तसाच असू द्या. किंवा खूपच हवा येते, दिवा राहतच नाही, तर बघा, थोड्या वेळ दिवा तसाच ठेवा. चंद्रप्रकाशात थोडा वेळ दिवा तसाच ठेवा. त्यानंतर हा दिवा या ताटासहित आपल्या घरात आणा. जिथे आपली माता लक्ष्मीची मूर्ती आहे, फोटो आहे, त्याच्यासमोर तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलून घेऊ शकतात स्वच्छ करून. पुढच्या उपायासाठी पुन्हा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात. बघा, हा उपाय आपल्याला फक्त पौर्णिमेला करता येतो. जर का मुलं नसेल तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा दिवा उतरवून ओवाळून हा उपाय करू शकतात. अत्यंत प्रभावी असा हा
उपाय आहे. या उपायामुळे मुलांच्या सर्व अडचणी, विघ्न या नष्ट होईल. मुलांवर माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा त्याचप्रमाणे चंद्रदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. इतका प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही उद्याच्या माघ पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे. इतर पौर्णिमेप्रमाणे माघ पौर्णिमेला देखील खूप सारे महत्त्व आहे. या पौर्णिमेमध्ये तुम्ही जे पण काही उपाय कराल, सेवा कराल, व्रत कराल, तर याचं फळ तुम्हाला हे नक्की मिळतं. या माघ पौर्णिमेच्या व्रतामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. त्याचप्रमाणे तुम्ही पितरांसाठी देखील दीपदान करू शकतात. बघा, या पौर्णिमेचं व्रत जर का तुम्हाला करायचं असेल तर हे व्रत तुम्हाला उदय तिथीनुसार 24 तारखेला शनिवारी करायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.